नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिनांक 29 जानेवारी 2025 रोजीच्या चालू घडामोडी। चला तर मित्रांनो, आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आपल्याकडे, लाला लजपत राय यांची 160वी जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात आलेली आहे? यासाठी 4 ऑप्शन आहेत मित्रांनो। ओके, तर मित्रांनो याचं ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे दिनांक 28 जानेवारी 2025 म्हणजे ऑप्शन नंबर 3। किती? दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी लाला लजपत राय यांची 160वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे। पाहूया आपण आता डिटेलमध्ये। बघा, लाला लजपत राय यांचा जन्म झालेला आहे दिनांक 28 जानेवारी 1865 धुडीके पंजाब येथे त्यांचा जन्म झालेला आहे। ओके, आणि या 28 जानेवारी 2025 रोजी त्यांची 160वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे। मित्रांनो, त्यांचा मृत्यू झालेला आहे 17 नोव्हेंबर 1928 ला। किती? 17 नोव्हेंबर 1928 ला त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि कशामुळे झाला? तर सायमन आयोगावरील लाठी हल्ल्यानंतर झालेल्या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। ते एक वकील होते, ते एक पत्रकार होते, ते एक समाज सुधारक होते आणि ते एक स्वातंत्र्य सैनिक होते। मित्रांनो, लाला लजपत राय यांना पंजाब केसरी, पंजाबचा सिंह म्हणूनही ओळखलं जातं। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं एक महत्त्वाचं योगदान होतं आणि ते एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते। मित्रांनो, दुसरा प्रश्न आपल्याकडे, 2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदार जागृती आणि शिक्षणासाठी उत्कृष्ट मोहिमेसाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रेणीतील पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर 2 दूरदर्शन। कोण? दूरदर्शनला हा पुरस्कार मिळालेला आहे। पाहूया डिटेलमध्ये। बघा, 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदार जनजागृतीसाठी कोणत्या संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला? तर दूरदर्शनला। मित्रांनो, या कार्यक्रमाअंतर्गत जी मोहीम सुरू करण्यात आलेली होती त्या मोहिमेचं नाव काय? तर चुनाव का पर्व देश का गर्व। काय नाव आहे? चुनाव का पर्व देश का गर्व। म्हणजे प्रश्न विचारला, दूरदर्शनच्या कोणत्या मोहिमेला पुरस्कार मिळाला? तर चुनाव का पर्व देश का गर्व। पुढे बघा, हा पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दूरदर्शनला, नॅशनल टीव्हीला हा पुरस्कार मिळण्यात आलेला आहे। पुरस्कार कोणत्या दिवशी दिला? तर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2025 रोजी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। नेक्स्ट बघा, भारतीय लघुपट अनुजाला 97व्या अकादमी पुरस्कारांसाठी कोणत्या श्रेणीत नामांकन मिळालेलं आहे? तर मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर 3 सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म। ही अनुजा काय मित्रांनो? तर सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म आहे। बघूया डिटेलमध्ये। बघा, भारतीय लघुपट म्हणजे शॉर्ट फिल्म अनुजाला 97व्या अकादमी पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीसाठी नामांकन मिळालेलं आहे। मित्रांनो, या चित्रपटाचं आकर्षण काय? तर एक व्यवस्थित असं कथानक आहे आणि निर्मात्यांचा महत्त्वाचा सहभाग हे या यशाचं मुख्य घटक आहे। या निर्मात्यामध्ये कोण होते? तर निर्मात्यामध्ये आहेत प्रियंका चोप्रा आणि ऑस्कर विजेत्या निर्माते आहेत गुनीत मोंगा। कोण आहे ते निर्माते? प्रियंका चोप्रा आणि दुसरे गुनीत मोंगा आहेत। ओके, चला नेक्स्ट बघा, अलीकडच्या आठवड्यात महाराष्ट्रातील कोणत्या शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोम, जीबीएस नावाचा सिंड्रोम, मित्रांनो काय? जीबीएस नावाचा गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या घटनांमध्ये अचानक वाढ झालेली आहे। तर कोणत्या शहरामध्ये महाराष्ट्राच्या अचानक वाढ झालेली आहे? तर मित्रांनो, याचा ॲक्युरेट आन्सर आहे पुणे। कुठे वाढ झाली? पुणेला। पाहूया डिटेलमध्ये। पुणे, महाराष्ट्रात गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे जीबीएस या दुर्मिळ पण गंभीर न्यूरोलॉजिकल विकाराच्या घटनांमध्ये अचानक वाढ झालेली आहे। जीबीएस हा विकार शरीराच्या प्रतिकार क्षमतेमुळे मज्जासंस्थावर होणाऱ्या हल्ल्यामुळे निर्माण होतो। आणि या आजाराची लक्षणे काय? तर हातपाय सुन्न होतात, तुम्हाला अशक्तपणा जाणवायला लागतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये श्वसनाचा त्रास देखील होतो। ओके, नेक्स्ट बघा, आयसीसी महिला खेळाडू म्हणून 2024चा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणत्या खेळाडूने जिंकलेला आहे? बघा, आयसीसी महिला खेळाडू म्हणून 2024चा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर मित्रांनो, याचा ॲक्युरेट आन्सर आहे मेली केर। ओके, मेली केर। स्मृती मानधना यांना मिळालेला आहे। मनधना हे चुकीचं आहे बरं मित्रांनो। आता याच्यामध्ये मेली केर यांना सुद्धा मिळालेलं आहे। मेली केर या न्यूझीलंडच्या आहेत। पाहूया डिटेलमध्ये। बघा, 2024 मध्ये न्यूझीलंडच्या मेली केरने आयसीसी महिला खेळाडूच्या सर्वोत्तम खेळाडू म्हणून रॅचेल हेओ फ्लिंट ट्रॉफी जिंकली। काय जिंकली बघा हिने? रॅचेल हेओ फ्लिंट ट्रॉफी जिंकली। आणि या मेली केर कुठल्या आहेत? तर न्यूझीलंडच्या आहेत आणि यांना आयसीसी अंतर्गत महिला खेळाडूचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला। तिची स्फोटक फलंदाजी आहे, उत्कृष्ट लेग स्पिनर आहेत त्या आणि आयसीसी महिला T20 विश्वचषकातील
अप्रतिम कामगिरीमुळे न्यूझीलंडला पहिला T20 विश्वचषक जिंकण्यास त्यांच्यामुळे मदत झालेली आहे. महत्त्वाचं काय तर न्यूझीलंडला पहिला T20 विश्वचषक जिंकण्यासाठी कुणी मदत केली तर न्यूझीलंडची मेली केन या लेग स्पिनरने मदत केलेली आहे आणि त्यांना ICC महिला खेळाडूचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट बघा, काठमांडू येथे उद्घाटन झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सवामध्ये कोणत्या उत्पादनावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. तर मित्रांनो याचं ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर 2 चँगरा पश्मिना. काय चँगरा पश्मिना. बघूया डिटेलमध्ये. आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव नेपाळच्या काठमांडू येथील समृद्ध वारसा आणि कौशल्याचा जागतिक स्तरावर गौरव करणारा हा महत्त्वपूर्ण महोत्सव आहे. कुठे होतो तर पश्चिमा महोत्सव नेपाळच्या काठमांडू येथे. पश्मिना हा नेपाळचा पारंपरिक वस्त्रोद्योग आहे. काय आहे तो पारंपरिक वस्त्रोद्योग आहे. तो चँगरा म्हणजे नेपाळी शेळी. चँगरा कोणाला म्हणतात तर एक नेपाळी शेळी आहे ज्या नैसर्गिक ऊन पासून तयार केला जातो. ओके. नेपाळ पश्मिना इंडस्ट्रीज असोसिएशन आणि कॉन्फेडरेशन ऑफ नेपाळी इंडस्ट्रीज यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता ज्याने ग्राहकाचे आणि उद्योग तज्ञांचे लक्ष वेधलं आहे. अशा उपक्रमामुळे नेपाळच्या हस्तकला उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक संधी मिळणार आहे. ओके. नेक्स्ट बघा, बेलारूसच्या वादग्रस्त राष्ट्रपती निवडणूक 2025 मध्ये कोण 7व्यांदा विजयी झाले. 7व्यांदा विजयी झाले. तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर आहे अलेक्झांडर लुकाशेन्को हे 7व्यांदा विजयी झालेले आहेत. बघूया डिटेलमध्ये. अलेक्झांडर लुकाशेन्को 7व्यांदा बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचे निवडले गेले आहेत. त्यांना जवळपास 87% मते मिळालेली आहेत. लुकाशेन्को यांचे 30 वर्षाचे हुकुमशाही शासन सुरूच राहील. बघा बेलारूसला हुकुमशाही शासन आणि जवळपास 7व्यांदा म्हणजे जवळपास त्यांनी 30 वर्ष या बेलारूसचे आपण म्हणूया राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहेत अलेक्झांडर लुकाशेन्को. आता यांना विरोध झाला आणि आंतरराष्ट्रीय प्रक्रिया सुद्धा निर्माण झाल्या. बघा प्रतिक्रिया काय आहेत. देशांतर्गत विरोधक आहेत त्यांचे आणि आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी निवडणुकीवर आक्षेप घेतला तरी सुद्धा ते बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष बनले. निवडणुकीत पारदर्शकता नसल्याचा आरोप सुद्धा यांच्यावर करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा, महाकुंभ 2025च्या पार्श्वभूमीवर कोणत्या विमानतळाचा मोठा विस्तार आणि सुधारणा करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर 3 प्रयागराज विमानतळ. कुठे प्रयागराज विमानतळ तर उत्तर प्रदेश. बघा महाकुंभ मेळावा 2025 साठी प्रयागराज विमानतळाचा मोठा विकास करण्यात आलेला आहे. विमानतळ आधुनिक कनेक्टिव्हिटी केंद्र म्हणून सुद्धा उदयास आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्री राम मोहन रायडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास झालेला आहे. आता महाकुंभ मेळ्याची तारीख किती तर 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये हा महाकुंभ मेळा चालणार आहे. ओके. नेक्स्ट बघा, कोणत्या चायनीज AI स्टार्टअपने AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप्सने ओपन AIच्या ChatGPTला मागे टाकून US ॲप स्टोअरवर सर्वाधिक डाउनलोड केलेलं मोफत ॲप बनलेलं आहे. म्हणजे ChatGPTला कोणी मागे टाकलेलं आहे तर मित्रांनो त्याचं नाव आहे डीपसीक AI. कुठलं हे चायनाचं आहे. बघा डीपसीक AIचा उदय कुठं झाला तर चायनीज AI स्टार्टअप डीपसीकने ओपन AIच्या ChatGPTला मागे टाकला आहे. डीपसीक हे US ॲप स्टोअरवर सर्वाधिक डाउनलोड झालेलं मोफत ॲप बनलं आहे. ओके. 2023 मध्ये स्थापन झालेला हा स्टार्टअप आहे डीपसीक आणि डीपसीक R1 मॉडेल हे ओपन AIच्या मॉडेलला टक्कर देणारे प्रगत तर्कसंगत AI आहे. म्हणजे ChatGPT सारखाच डीपसीक नावाचा एक चायनाने AI सुरू केलेला आहे. ओके. नेक्स्ट बघा, साहित्य क्षेत्राचा मानाचा समजला जाणारा जनस्थान पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो याचं ॲक्युरेट आन्सर आहे सतीश आळेकर. कोण सतीश आळेकर यांना जनस्थान पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा, साहित्य क्षेत्राचा मान समजला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार दिग्दर्शक सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोण आहेत तर वसंत डहाके हे या प्रतिष्ठानचे सध्याचे अध्यक्ष आहेत. पुरस्काराचं वर्ष किती होतं तर हे पुरस्काराचं 18वं वर्ष होतं. ओके. नेक्स्ट बघा, देशातील पहिली मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कोणत्या राज्यात सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो याचं ॲक्युरेट आन्सर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये देशातील पहिली मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात आलेली आहे. बघा देशातील पहिले फिरते न्याय वैद्यक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन
मुंबई महाराष्ट्र येथे सुरू झालेलं आहे. याचं उद्घाटन केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. गुन्ह्यांचा उलगडा करण्यामध्ये सहाय्य करण्यासाठी, पुरावे गोळा करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी ही वाहने उपयुक्त ठरणार आहे. म्हणजे गुन्हा जिथे झाला किंवा घडला त्या क्षणाला हे व्हॅन काय जाणार, तेथे जाणार आणि गुन्ह्याची चौकशी करणार, तपासणी करणार, सर्व काही पुरावे असतील ते गोळा करणार. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची आजची चालू घडामोडीचे प्रश्न. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, टेलिग्रामला जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.